Hello students, I am Jadhav PL from Swami Ramanand Bharati Junior College तासगाव. आता आपण नवीन जो टॉपिक आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री याचे 2 लेक्चर्स झालेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला बोर्डानं जो सिलेबस कट केलेला आहे 25% त्याचं आपल्याकडे आलेलं आहे. प्रत्येकाला मी व्हॉट्सअपवरती पाठवलेलं आहे. त्यामध्ये आपण बघितलं तर जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा हा कॅन्सल झालेला आहे. जो मी तुमच्या पहिल्या लेक्चरमध्ये शिकवलेला आहे तुम्हाला की डेफिनेशन असेल इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची, तर हा पार्ट कट झालेला आहे इंट्रोडक्शनमधला. त्यानंतर दुसरा पॉईंट मी जो शिकवलेला होता आयोनिक कंडक्टन्स अँड इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्स किंवा इलेक्ट्रॉनिक कंडक्टन्स, तर यामधला आयोनिक कंडक्टन्स हा पार्ट सुद्धा कमी झालेला आहे. जे हा पार्ट तुम्ही करायचा नाही. आता आज आपण बघणार आहे की मागच्या लेक्चरपर्यंत आपण कोलरास लॉ बघितलेला होता आणि त्यामध्येच आपल्याला आता मोलर कंडक्टिव्हिटी फॉर इनफायनाइट डायल्युशन किंवा झिरो कॉन्सन्ट्रेशन ही टर्म आपण बघितली. आता आज आपण बघणार आहे की व्हॉट इज द रिलेशन बिटवीन मोलर कंडक्टिव्हिटी अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन फॉर वीक इलेक्ट्रोलाइट. So what is the relation? We know that degree of dissociation is alpha. So alpha is equal to lambda c by lambda 0. आता इथं lambda c काय तर मोलर कंडक्टिव्हिटी ॲट कॉन्सन्ट्रेशन c आणि lambda 0 काय तर मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन ॲट इनफायनाइट डायल्युशन किंवा झिरो कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे जर आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटी माहित असेल ॲट गिवन कॉन्सन्ट्रेशन आणि जर आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन पण माहीत असेल तर आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे अल्फा काढू शकतो. आता इथं दुसरं रिलेशन आहे की त्याचबरोबर आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट पण काढू शकतो. डिसोसिएशन कॉन्स्टंट के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. आता हे आपल्याला माहित आहे, हे आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये केमिकल इक्विलिब्रियम या टॉपिक मध्ये झालेलं आहे. तर वीक इलेक्ट्रोलाइट असेल, आपण हे सगळं वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत बघतोय. त्यामुळे वीक इलेक्ट्रोलाइट साठी के इज इक्वल टू काय तो अल्फा स्क्वेअर सी डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. हे 2 रिलेशन तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत आणि याच्यावर आधारित तुम्हाला प्रॉब्लेम्स सुद्धा सोडवायचे. आता तुमच्या पुस्तकामध्ये थोडंसं तुम्ही स्वतः ट्राय करण्यासाठी रिलेशन विचारले की के इज इक्वल जो आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट त्याचं रिलेशन आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटीशी करायचं आहे. आता मोलर कंडक्टिव्हिटीशी हे रिलेशन करत असताना आपल्याला माहित आहे की अल्फा बरोबर काय लॅम्बडा सी डिवायडेड बाय लॅम्बडा 0. ह्या व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करू. जे के ए इज इक्वल टू काय ना लॅम्बडा सी डिवायडेड बाय लॅम्बडा 0 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू सी डिवायडेड बाय 1 मायनस लॅम्बडा सी अपॉन लॅम्बडा 0. आता आपण हा स्क्वेअर केला तर काय येईल लॅम्बडा सी स्क्वेअर डिवायडेड बाय लॅम्बडा 0 स्क्वेअर इंटू सी डिवायडेड बाय हे दोन्ही आपण समान करण्यासाठी लॅम्बडा 0 मायनस लॅम्बडा सी डिवायडेड बाय लॅम्बडा 0. आता इथे समान टर्म्स आपण इथे कॅन्सल केल्या. लॅम्बडा 0 ला लॅम्बडा 0 कॅन्सल होईल. म्हणजेच आपल्याला ते काय मिळालं तर इथं के इज इक्वल टू लॅम्बडा सी स्क्वेअर इंटू सी डिवायडेड बाय लॅम्बडा 0 इंटू लॅम्बडा 0 मायनस लॅम्बडा सी. म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट के ची व्हॅल्यू काय आली के इज इक्वल टू लॅम्बडा सी स्क्वेअर इंटू सी डिवायडेड बाय लॅम्बडा 0 इंटू लॅम्बडा 0 मायनस लॅम्बडा सी. म्हणजे जर आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटी माहित असेल ॲट गिवन कॉन्सन्ट्रेशन अँड इनफायनाइट डायल्युशन तर आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट काढू शकतो. त्याचबरोबर डिग्री ऑफ डिसोसिएशन सुद्धा काढू शकतो. आता आपण याच्यावर एक प्रॉब्लेम घेऊया. आता याच्यावर आधारित आपण प्रॉब्लेम बघणार आहे.
molar conductivity of acetic acid at 25 degrees Celsius is 16.5 mole inverse centimeter square mole inverse. Calculate the degree of dissociation of 0.01 molar solution and dissociation constant if molar conductivity at 0 concentration is 390.7 ओहम इन्व्हर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इन्व्हर्स. म्हणजे आपल्याला इथं काय दिले तर मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ ॲसिटिक ॲसिड दिलेले. मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ ॲसिटिक ॲसिड ॲट कॉन्सन्ट्रेशन 0.01 मोलर. म्हणजे सर आपण काय म्हणणार लॅम्बडा सी. लॅम्बडा सी किती आहे 16.5 ओहम इन्व्हर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इन्व्हर्स. म्हणजे आपल्याला काय दिले इथं लॅम्बडा सी दिले. दुसरं काय दिले तर कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे किती आहे 0.01 मोलर. आणि तिसरं काय दिले आपल्याला तर मोलर कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. म्हणजेच लॅम्बडा 0 दिलेला आहे 390.7 ओहम इन्व्हर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इन्व्हर्स. आता आपल्याला हे दिलेलं आहे. यावरून आपल्याला काय काढायचं आहे तर एक आपल्याला काढायचं आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजेच काय काढायचं आहे अल्फा काढायचं. अल्फा बरोबर काय येत आहे जसं आपण फॉर्म्युला बघितला लॅम्बडा सी अपॉन लॅम्बडा 0. आता आपण इथे किमती सबस्टिट्यूट केल्या तर लॅम्बडा सी ची किंमत किती आहे 16.5 ओहम इन्व्हर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इन्व्हर्स. आणि लॅम्बडा 0 ची व्हॅल्यू किती आहे 390.7 ओहम इन्व्हर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इन्व्हर्स. आता हे कॅन्सल होईल दोन्ही वरील. म्हणजे 16.5 डिवायडेड बाय 309.7 हे तुम्ही सोडवून घेतलं लॉगनी तर याचं उत्तर येतं 0.0422. म्हणजे अल्फा किती आला आपला 0.0422. आता दुसरं आपल्याला काय करायचंय तर डिसोसिएशन कॉन्स्टंट काढायचंय. आता डिसोसिएशन कॉन्स्टंट काढायचं असेल आपल्याला तर फॉर्म्युला काय डिसोसिएशन कॉन्स्टंटचा. आता इथे आपल्याला अल्फा डायरेक्ट मिळाले. दोन्ही पद्धतीने आपण काढू शकतो. लॅम्बडा सी आणि लॅम्बडा 0च्या व्हॅल्यू घालून पण काढू शकतो किंवा डायरेक्ट इथे आपल्याला अल्फा मिळालाय अल्फाची किंमत घालून पण काढू शकतो. आता के बरोबर काय ना अल्फा स्क्वेअर सी डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. आता अल्फाची किंमत किती आहे 0.0422 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 0.01 मोलर कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. अल्फा किती आहे 0.0422. आता हे आपण सोडवून घेतलं लॉगनी तर आपल्याला उत्तर आहे त्याचं 1.85 इंटू 10⁻⁻5. डिसोसिएशन कॉन्स्टंट किती आला 1.85 इंटू 10⁻⁻5. आपल्याला ॲसिटिक ॲसिडचा काढायचा आहे म्हणून इथं आपण के लिहिलेलं आहे ॲसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट. तर ह्या पद्धतीने आपण प्रॉब्लेम सोडवू शकतो. पुढचा पॉईंट आपला आहे मेजरमेंट ऑफ कंडक्टन्स. आता मेजरमेंट ऑफ कंडक्टन्स करत असताना आपल्याला काही गोष्टी माहीत असणं आवश्यक असतं. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे कंडक्टिव्हिटी सेल. आणि म्हणजे आपल्याला जो कंडक्टन्स मेजर करायचा आहे त्याच्यासाठी आपण कंडक्टिव्हिटी सेल वापरतो जो आपण पिस्टोन ब्रिज प्रिन्सिपलनी सोडवणार आहे इथं काढून घेणार आहे. पण त्यासाठी पहिल्यांदा कंडक्टिव्हिटी सेल म्हणजे काय हे माहीत पाहिजे आपल्याला. आणि दुसरी टर्म आपल्याला माहीत पाहिजे की सेल कॉन्स्टंट. तर पहिल्यांदा आपण कंडक्टिव्हिटी सेल बघूया. आता हा जो कंडक्टिव्हिटी सेल आहे त्याच्यामध्ये
असे 2 प्लॅटिनम प्लेट्स असतात. दिस प्लॅटिनम प्लेट्स आर कोटेड विथ प्लॅटिनम ब्लॅक. These 2 platinum plates that are sealed in a glass tube, and this glass tube is placed in a container containing solution whose conductance or resistance is to be measured. आता जो कंडक्टिव्हिटी सेल आहे त्यामध्ये आपण इथं काय घेतलेलं आहे, ज्या सोल्युशन ज्याचं आपल्याला कंडक्टन्स काढायचं आहे ते सोल्युशन ह्या बीकरमध्ये घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे ग्लास ट्यूब कंटेनिंग प्लॅटिनम प्लेट्स हे आपण डीप करायची. आता ह्या ज्या प्लॅटिनम प्लेट्स असतात त्याच्यावरती काय असतं तर प्लॅटिनम ब्लॅकचं कोटिंग असतं. आता हे प्लॅटिनम ब्लॅकचं कोटिंग कसं केलं जातं तर ज्या प्लॅटिनम प्लेट्स आहेत दॅट आर इलेक्ट्रोलाइज्ड बाय प्लॅटिनिक ऍसिड. आता आपण हा जो कंडक्टिव्हिटी सेल आहे, दुसरा जो पॉइंट आहे हा आहे सेल कॉन्स्टंट. आता हा सेल कॉन्स्टंट आपल्याला अगोदर शोधायचा असतो. सेल कॉन्स्टंट म्हणजे काय तर कंडक्टिव्हिटी सेल मध्ये जे 2 प्लेट्स आहेत, सेल कॉन्स्टंट मध्ये काय तर हे ज्या प्लॅटिनम प्लेट्स असतात त्याच्यामध्ये जे अंतर आहे, डिस्टन्स बिटवीन 2 प्लॅटिनम प्लेट्स, त्याला आपण L म्हणू, डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ एन इलेक्ट्रोड. त्याचा सिम्बॉल आहे A. म्हणजे सेल कॉन्स्टंट हा काय, इट इज रेशो ऑफ डिस्टन्स बिटवीन 2 electrodes or 2 platinum plates divided by its area of cross section. That is called as cell constant. B is equal to L upon A. आता आपल्याला माहिती आहे की लेंथ जे आहे त्याचं SI युनिट काय असतं मीटर आणि एरियाचं काय असणार आहे. त्यामुळे इथं आपण जर सोडवलं तर याचं जे युनिट आहे ते काय येतं मीटर इनवर्स येतं. हे SI युनिट आहे पण कॉमनली आपण सेंटीमीटर मध्ये वापरतो त्यामुळे कॉमन युनिट त्याचं आहे सेंटीमीटर इनवर्स. आता आपल्याला माहित आहे की कंडक्टन्स जो आहे K इज इक्वल टू काय असतो 1/R इंटू L अपॉन A. हे आपण मागच्या लेक्चरात बघितलेलं आहे. म्हणजे कंडक्टन्स इज इक्वल टू 1/R मीन्स रेझिस्टिव्हिटी इंटू L अपॉन A. Therefore K is equal to काय ना 1/R आणि L by A म्हणजेच काय B आहे आणि म्हणून K is equal to काय येतो B by R किंवा B is equal to K into R. म्हणजे आपल्याला इथं कंडक्टन्स माहित असेल, R माहित असेल तर आपण B काढू शकतो. हे रिलेशन आहे B इज इक्वल टू K इंटू R किंवा K इज इक्वल टू B अपॉन R. नेक्स्ट पॉइंट जो आहे आपला आहे डिटर्मिनेशन ऑफ कंडक्टिव्हिटी बाय फिशस्टोन ब्रिज. आता थोडासा हा भाग तुमचा फिजिक्स मध्ये झालेला आहे, तुम्हाला फिजिक्स मध्येच प्रॅक्टिकल पण आहे त्यामुळं समजायला सोपा असणारा भाग आहे. मग आपण बघितलं की सेल कॉन्स्टंट जो आहे B इज इक्वल टू काय तो L अपॉन A आणि दुसरं रिलेशन आपण बघितलं की कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू K इज इक्वल टू काय होतं B अपॉन R. आता आपल्याला कंडक्टिव्हिटी काढायची पण कंडक्टिव्हिटी काढण्यासाठी व्हीटस्टोन ब्रिज प्रिन्सिपल जो आहे त्याचा वापर करून आपण काय काढू शकतो तर रेझिस्टन्स काढू शकतो R आणि हा रेझिस्टन्स पासून आपण काय काढू शकतो कंडक्टिव्हिटी काढू शकतो. म्हणजे कंडक्टिव्हिटी काढण्यासाठी पहिल्याला आपल्याला R काढावं लागेल पण R काढण्यापूर्वीच आपल्याला अगोदर काय माहित पाहिजे तर B माहित पाहिजे. B म्हणजे काय तर सेल कॉन्स्टंट आहे. म्हणजे जो आपण सेल वापरणार आहे कंडक्टिव्हिटी सेल त्यामध्ये जे आपण सोल्युशन घेतलंय त्या सोल्युशन वापरून आपल्याला त्या सेलचा काय माहित पाहिजे सेल कॉन्स्टंट काढावं लागेल. त्यामुळे डिटर्मिनेशन ऑफ कंडक्टिव्हिटी बाय व्हीटस्टोन ब्रिज याच्यामध्ये 3 पॉइंट्स आहेत. पहिला जो पॉइंट आहे हा आहे डिटर्मिनेशन ऑफ सेल कॉन्स्टंट. पहिल्यांदा आपण काय काढणार सेल कॉन्स्टंट काढणार. सेल कॉन्स्टंट काढल्यानंतर मग आपण काढणार आहे कंडक्टिव्हिटी आणि त्यानंतर आपण काढणार मोलर कंडक्टिव्हिटी. म्हणजे हे 3 पॉइंट्स आपल्याला इथे बघायचे आहेत. पहिला पॉइंट डीप आहे सेल कॉन्स्टंट काढायचे आपल्याला. आता सेल कॉन्स्टंट काढण्यासाठी
पहिल्यांदा आपण काय लक्षात ठेवायचं तर स्टँडर्ड सोल्युशन इथं घेतलं जातं KCl. मग KClचं नॉन कॉन्सन्ट्रेशन मग ते 1 मोलार असेल किंवा 0.1 मोलार असेल किंवा 0.01 मोलार असेल. तर ह्या प्रत्येक स्टँडर्ड सोल्युशनची कंडक्टिव्हिटी डेफिनाइट टेम्परेचरला ही डेफिनाइट असणार आहे आणि त्यामुळे ठराविक कॉन्सन्ट्रेशनला असणारी त्याची कंडक्टिव्हिटी जी आहे ही कंडक्टिव्हिटीचा एक टेबल तयार केलेलं असतं. इट इज टॅब्युलेटेड. टॅब्युलेटेड फॉर्ममध्ये हे आपल्याला कंडक्टिव्हिटी ही फिक्स आहे, ही बदलणार नाहीये. त्यामुळे याचा कॉन्स्टंट व्हॅल्यू माहीत आहे आपल्याला. आता दुसरं काय करायचं आपल्याला तर व्हीटस्टोन ब्रिज घ्यायचा. तर हा व्हीटस्टोन ब्रिज मध्ये काय असणार आहे तर ह्या व्हीटस्टोन ब्रिज मध्ये आपण बघणार आहे की इथं डायग्राम मध्ये हा जो व्हीटस्टोन ब्रिज आहे ओ साहेब लक्ष आहे या की डायग्राम. तर पहिला पॉइंट आहे याच्यामध्ये डिटर्मिनेशन ऑफ सेल कॉन्स्टंट. तर सेल कॉन्स्टंट काढण्यासाठी आपण काय केलं तर सोल्युशन घेतलं KClचं. मग हे नॉन कॉन्सन्ट्रेशनचं स्टँडर्ड सोल्युशन आहे. एक तर ते 1 मोलार असेल किंवा 0.1 मोलार असेल किंवा 0.01 मोलार आणि त्याची वेगवेगळ्या टेम्परेचरला काय केलेली असते कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करून ठेवलेली आहे टॅब्युलेटेड फॉर्ममध्ये. त्यामुळे ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे हे आपल्याला माहीत आहे. आपण काय करतोय तर याची कंडक्टिव्हिटी डेफिनाइट माहीत आहे आपल्याला. हे सोल्युशन आपण सुरुवातीला कशामध्ये घेणार आहे कंडक्टिव्हिटी सेलमध्ये घेणार आहे. आता ह्या कंडक्टिव्हिटी सेलमध्ये घेतल्यानंतर आपण काय करणार आहे तर व्हीटस्टोन ब्रिज वापरून याचा पहिल्यांदा काय काढणार आहे आर काढणार. आता बघा इथं हा जो व्हीटस्टोन ब्रिज आहे त्यामध्ये ही युनिफॉर्म वायर असते AB. आता ही जी युनिफॉर्म वायर आहे ह्या युनिफॉर्म वायर जो आहे त्याच्यामध्ये एका आर्ममध्ये आपण काय जोडला हा कंडक्टिव्हिटी सेल जोडला. हा जो कंडक्टिव्हिटी सेल आहे की यामध्ये आपण काय घेतलं इथं KCl सोल्युशन घेतलं नॉन कॉन्सन्ट्रेशनचं. समजा आपण 1 मोलार KCl घेतलाय तर त्याची एक ठराविक कंडक्टिव्हिटी असणार आहे डेफिनाइट टेम्परेचरला आणि मग हा कंडक्टिव्हिटी आपण सेल इथं आपण एका आर्ममध्ये जोडला. याची रेझिस्टिव्हिटी आपल्याला माहीत नाहीये. दुसरा आपण काय केलं इथं तर हा नॉन रेझिस्टन्स असणारा इथं जोडलेला आहे RX आणि मग आपण काय केलं तर RX हा काय तर रेझिस्टन्स आहे पण हा आपल्याला माहित आहे नॉन रेझिस्टन्स आहे. त्यानंतर हे जे दोन टोक आहेत A आणि B हे आपण सोर्सला जोडली इलेक्ट्रिकल सोर्स AC करंटला जोडली आणि हा जो व्हीटस्टोन ब्रिज आहे इथं आपण हा D ला जोडला. D म्हणजे हा डिटेक्टर आहे आणि दुसरं इथे एक F पॉइंट आपल्याला दिसतो. ही स्लाइडिंग जॉकी असते जी आपण ह्या वायरवरून AB वायरवरून फिरवतो. आता आपण याचं कन्स्ट्रक्शन झालं आहे की एक युनिफॉर्म वायर आहे AB याला 2 आर्म्स असतात. एका आर्म्समध्ये आपण कंडक्टिव्हिटी सेल घेतला ज्यामध्ये आपण सोल्युशन घेतलं KCl. त्याची कंडक्टिव्हिटी माहिती आहे आपल्याला त्याचे आपण आर काढणार आहे रेझिस्टन्स काढणार आहे. दुसऱ्या आर्ममध्ये आपण रेझिस्टन्स जोडलेला आहे ज्याचं आपल्याला व्हॅल्यू माहीत आहे आणि इथं D हा डिटेक्टर आहे. इथं आपण सोर्सला जोडलेला आहे आणि हा आपण पॉइंट जो आहे हा याच्यावरून फिरवला AC वरून AB वरून की काय होतं तर कुठपर्यंत फिरवायचा टिल दिस गॅल्व्हॅनोमीटर शो नो डिफ्लेक्शन. हा जो डिटेक्टर आहे हा आपल्याला 0 डिफ्लेक्शन किंवा नल डिफ्लेक्शन दाखवेल. म्हणजेच काय नो करंट फ्लोज थ्रू दिस सर्किट. हा नल पॉइंट आपल्याला ज्या ठिकाणी मिळेल समजा आपल्याला ज्या ठिकाणी मिळाला तो काय असेल AC असेल. म्हणजे याचा रेझिस्टन्स हा AC ला प्रोपोर्शनल असतो. तर नॉन रेझिस्टन्स जो आहे हा BC ला प्रोपोर्शनल असतो. त्यामुळे अकॉर्डिंग टू व्हीटस्टोन ब्रिज प्रिन्सिपल R solution divided by length AC is equal to RX divided by length BC. कारण सोल्युशन जे आहे त्याचा रेझिस्टन्स हा लेंथ AC ला प्रोपोर्शनल असेल तसं अननोन रेझिस्टन्स हा लेंथ BC ला प्रोपोर्शनल असेल. त्यामुळे आपल्याला हे रिलेशन मिळालं. आपल्याला R सोल्युशन काढायचं आहे. दॅट इज इक्वल टू काय येणार RX into length AC
लेंथ BC. म्हणजे आपण इथं काय काढू शकतो तर रेजिस्टन्स काढला सोल्युशनचा. आपल्याला काय काढायचंय तर सेल कॉन्स्टंट काढायचंय. सेल कॉन्स्टंट B इज इक्वल टू काय रिलेशन आले मगाशी आपल्याला B बरोबर काय येतो तर आपण बघितलं की K इज इक्वल टू B बाय R आणि त्यामुळे B बरोबर काय येतो K इंटू R येतो म्हणजेच कंडक्टन्स इंटू R ऑफ सोल्युशन. म्हणजे ह्या फॉर्म्युल्याने आपण काय काढू शकतो सेल कॉन्स्टंट काढू शकतो. हा झाला आपला पहिला पॉइंट. म्हणजे इथं आपण काय काढलं तर सेल कॉन्स्टंट काढलं बाय युजिंग नॉन कंडक्टन्स ऑफ सोल्युशन ऑफ नॉन कंडक्टन्स दॅट इज केसेल सोल्युशन. आणि त्यावरून आपण पहिल्यांदा रेजिस्टन्स काढला रेजिस्टन्स ऑफ सोल्युशन आणि P इज इक्वल टू K इंटू R या फॉर्म्युलानं आपण काय काढला त्याचं सेल कॉन्स्टंट काढला. आता हा सेल कॉन्स्टंट कोणाचा आहे तर आपल्या ह्या कंडक्टन्स सेलचा आहे. आता दुसरा पॉइंट असतो की तुम्ही सेल कॉन्स्टंट काढला. सेकंड पॉइंट आहे डिटर्मिनेशन ऑफ कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन. कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन आपल्याला काढायचे. आता काय करायचं तर हा जो कंडक्टन्स सेल आहे त्यामधला केसीएल काढायचं आणि त्या जागी काय करायचं तर ज्या सोल्युशनचा आपल्याला कंडक्टिव्हिटी काढायची आहे ते सोल्युशन कंडक्टिव्हिटी सेल मध्ये घ्यायचं. सो रिप्लेस द सोल्युशन ऑफ केसीएल इन कंडक्टिव्हिटी सेल बाय द सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट whose conductance or whose resistance is to be determined. आता आपल्याला ज्याची कंडक्टिव्हिटी काढायची ते सोल्युशन आपण काय केलं कंडक्टिव्हिटी सेल मध्ये घेतलं. देन सेम प्रोसेस इज फॉलोड. जसं आपण सेल कॉन्स्टंटला प्रोसेस फॉलो केली त्याप्रमाणे the cell conductivity cell is connected to one arm of the Wheatstone bridge and other arm contains known resistance. Again there is uniform wire AB. We move this jockey on this wire AB and get the null point or null deflection point. And from this we can find the resistance. म्हणजे आपल्याला तिथं काय मिळेल रेजिस्टन्स मिळाला सोल्युशनचा. आता रेजिस्टन्स मिळाला की त्यावरून काय करायचं तर आपण कंडक्टन्स काढायचंय. सो K इज इक्वल टू काय तो K इज इक्वल टू B. आता आपण मगाशी बघितलं होतं की B इज इक्वल टू काय येतो 1/R. K इज इक्वल टू 1/R इंटू L अपॉन A. हे नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणून K बरोबर काय येतो B अपॉन R येतो आणि R बरोबर काय येतो K इंटू B येतो किंवा B इज इक्वल टू काय येतो K इंटू R येतो. आता मग अशी आपण B इज इक्वल टू K इंटू R हा फॉर्म्युला वापरून सेल कॉन्स्टंट काढला. आता त्याच्या विरुद्ध आपल्याला कंडक्टन्स काढायचे K इज इक्वल टू B अपॉन R. आता आपल्याला सेल कॉन्स्टंट माहिती आहे मगाशी आपण काढलेलं आहे पहिल्या स्टेप मध्ये आणि R जो आहे हा आपण आता सेकंड स्टेपला सेम प्रोसिजर फॉलो करून रेजिस्टन्स ऑफ सोल्युशन काढला. तर त्यावरून आपल्याला काय काढता येते कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन काढता येते. म्हणजे हा झाला दुसरा पॉइंट. कसा काढणार तुम्ही म्हणजे समजा तुम्हाला नल पॉइंट मिळाला तर काय येणार मगाशी जसं आपण फॉर्म्युला वापरला R सोल्युशन डिवाइडेड बाय लेंथ AC इज इक्वल टू Rx डिवाइडेड बाय length BC. Therefore, R solution is equal to Rx into length AC divided by length BC. आता इथं आपण Rx म्हणजे आपल्याला नॉन रेजिस्टन्स आहे. लेंथ AC आपण मोजू शकतो किती आहे ते. लेंथ BC मोजू शकतो. म्हणजे ह्या दोन व्हॅल्यू आपण मेजर केला ही व्हॅल्यू आपल्याला माहित आहे नॉन रेजिस्टन्स आहे. त्यावरून आपण काय करू शकतो रेजिस्टन्स ऑफ सोल्युशन काढू शकतो. रेजिस्टन्स मिळाले की त्यावरून काय काढू शकतो आपण त्याची कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करू शकतो. आणि तिसरा पॉइंट एकदम सोपा आहे की आपल्याला कंडक्टिव्हिटी माहित असेल तर आपण काय काढू शकतो
मोलर कंडक्टिव्हिटी काढू शकतो. आता मोलर कंडक्टिव्हिटी कशी काढतो आपण, फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, लॅम्बडा इज इक्वल टू 1000 K डिवाइडेड बाय C. म्हणजे आपण पहिल्यांदा जेव्हा आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटी काढायची असेल तेव्हा सुरुवातीला काय काढणार, सेल कॉन्स्टंट काढणार. सेल कॉन्स्टंट काढला की नंतर कंडक्टिव्हिटी सेल मधलं सोल्युशन बदलणार आणि ज्याचं आपल्याला कंडक्टिव्हिटी काढायचे ते सोल्युशन सेल मध्ये घेणार. पहिल्यांदा आपण त्याचा रेझिस्टन्स काढणार बाय युजिंग हिस्टोन ब्रिज आणि मग त्या रेझिस्टन्स वरून आपण काय काढणार, त्याची कंडक्टिव्हिटी काढणार फॉर्म्युलाने आणि मग त्या कंडक्टिव्हिटीवरून आपण मोलर कंडक्टिव्हिटी काढणार. लॅम्बडा इज इक्वल टू 1000 K डिवाइडेड बाय C. कारण कंडक्टिव्हिटी आपण काढलेली आहे, कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहित आहे, त्यावरून आपण काय काढू शकतो, लॅम्बडा काढू शकतो. आता आपण याच्यावर आधारित प्रॉब्लेम घेऊया. आता तुम्हाला सोडवून दिलेला जो प्रॉब्लेम आहे टेक्स्ट बुक मध्ये हा मी इथं घेत नाहीये. मागचा पण प्रॉब्लेम तुमचा जो आहे हा मी न सोडवून दिलेला घेतलेला आणि सेम अशाच टाईपचा एक प्रॉब्लेम, त्या पण प्रकारचा एक प्रॉब्लेम तुमच्या टेक्स्ट मध्ये दिलेला आहे, तो तुम्ही वहीमध्ये सोडवून बघायचा आहे. आणि दुसरा हा प्रॉब्लेम जो आहे याच्यासारखा दुसरा प्रॉब्लेम तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये सोडवून दिलेला आहे, तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवून घ्यायचा आहे. तसंच हा प्रॉब्लेम सुद्धा नोट्स मध्ये दिलेला आहे, तो पण तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून घ्यायचा आहे. आता आपण बघणार आहे की दुसरा जो प्रॉब्लेम आहे हा साधारण थोडा जादा वेटेज असणारा प्रॉब्लेम आहे. 4 मार्काला किंवा 3 मार्काला हा विचारला जाऊ शकतो. यामध्ये कंडक्टिव्हिटी सेल इज फिल्ड विथ 0.01 मोलार KCl. म्हणजे इथं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन दिलंय KClचं, किती आहे, 0.01 मोलार. द रेझिस्टन्स इज 484 ohms. म्हणजे आपल्याला R दिलेला आहे 484 ohms. The conductivity of 0.01 molar KCl at 25 degree Celsius is K दिलेला आहे 0.00141 ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. त्यानंतर काय सांगितलंय तर त्याच कंडक्टिव्हिटी सेल, मग अशा आपण जसं बघितलं की पहिल्यांदा आपण 1 मोलार KCl घेतलं आणि सेल कॉन्स्टंट काढलं आणि नंतर आपण काय केलं, ते सोल्युशन बदलून ज्याची कंडक्टिव्हिटी मेजर करायची ते सोल्युशन त्या सेलमध्ये भरलं. तसंच इथं कंडक्टिव्हिटी सेल जो आहे त्यामध्ये सुरुवातीला 0.01 मोलार KCl होतं, ते चेंज केलं आपण आणि NaCl घेतलं, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaCl 0.001 मोलार. देन इट्स रेजिस्टन्स दिलेला आहे R ऑफ NaCl 5490 ओहम. आणि आपल्याला विचारलंय काय, यू हॅव टू कॅल्क्युलेट मोलर कंडक्टिव्हिटी, म्हणजे लॅम्बडा काढायचा आहे. आता हे आपल्याला दिलेले व्हॅल्यू आहे, म्हणजे आपल्याला इथं तीन पॉइंट्स इथं करायचे. पहिलं काय करायचं आहे तर मला K दिलाय, R दिलाय, पण B दिलेला नाही. म्हणजे पहिल्यांदा मला काय काढावं लागेल, सेल कॉन्स्टंट काढावं लागेल. B इज इक्वल टू K इंटू R, हा फॉर्म्युला वापरायचा. K दिलेला आहे, R दिलेला आहे. आता आपण इथं व्हॅल्यू, B ची व्हॅल्यू आहे 484. आता कंडक्टिव्हिटी जे आहे त्याचं युनिट असतं ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स, ओहम सेंटीमीटर इनवर्स, आणि जो रेजिस्टन्स आहे त्याचं युनिट असतं ओहम. त्यामुळे इथं आपण इथं कॅन्सल केलं, ओहमला ओहम इनवर्सला ओहम कॅन्सल होईल. म्हणजे आपल्याला इथं काय मिळालं तर 0.6824 सेंटीमीटर इनवर्स. म्हणजे आपल्याला इथं सेल कॉन्स्टंट मिळाला B इज इक्वल टू 0.6824 सेंटीमीटर इनवर्स. हा ओहम इनवर्स आहे, हा ओहम आहे, हे कॅन्सल होईल. त्यामुळे इथं फक्त शिल्लक काय राहिलं, सेंटीमीटर इनवर्स राहिलं. आता दुसरा पार्ट आपल्याला करायचंय की लॅम्बडा काढायचा आहे, पण त्यासाठी मला काय अगोदर काढावं लागेल, K काढावं लागेल. कंडक्टिव्हिटी K बरोबर काय, तो K इज इक्वल टू, आता इथं B इज इक्वल टू K इंटू R आहे,
तसं के इज इक्वल टू काय येणार बी अपॉन आर. बी ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 0.6824 सेंटीमीटर इनवर्स डिवायडेड बाय आर जो आहे रेजिस्टन्स हा इथं दिलेला आहे आपल्याला 5490 ओहम. आता हे पण सोडून घेतलं तर 0.6824 डिवायडेड बाय 5490 हे तुम्ही लॉगनी सोडवलं तर याचं उत्तर येतं 1.243 इंटू 10⁻⁻⁴. आता युनिट काय येणार इथं सेंटीमीटर इनवर्स आहेच आणि हा वरती गेला म्हणजेच काय येणार ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स. म्हणजे इथं आपल्याला कंडक्टिव्हिटी मिळाली के इज इक्वल टू 1.243 इंटू 10⁻⁻⁴ ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स. थर्ड पॉइंट आपल्याला लॅम्बडा काढायचा आहे. दॅट इज इक्वल टू 1000 के डिवायडेड बाय सी. के किती आपला 1000 इंटू 1.243 इंटू 10⁻⁻⁴ इंटू 1000 म्हणजेच किती असतो 10⁻³ डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.001 आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaCl 0.001 मोलार म्हणजेच किती आलं आहे 1 इंटू 10⁻⁻3. आता हा -3 आहे हा वरती गेला की काय येणार प्लस होणार त्यामुळे काय आलं हे 1.243 इंटू 10⁻⁻⁴ इंटू 10⁻⁶ म्हणजेच किती आलं हे 1.243 इंटू 10⁻² आलं म्हणजेच किती येणार हे 124 येणार. म्हणजे इथं लॅम्बडा किती आला 124 युनिट येणार याचं ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. म्हणजे इथं आपण एका सोल्युशनचं आपल्याला कंडक्टन्स आणि रेजिस्टन्स आणि कंडक्टिव्हिटी दिली असेल तर आपण सेल कॉन्स्टंट काढू शकतो. त्यावरून दुसऱ्या सोल्युशनचा कंडक्टन्स काढू शकतो आणि त्यावरून काय काढू शकतो आपण त्याची मोलर कंडक्टिव्हिटी काढू शकतो. तर असं आज आपण इथपर्यंतचा भाग कंप्लीट केलेला आहे. मोलर कंडक्टिव्हिटीचा दोन्ही टाईपचे प्रॉब्लेम्स सोडवून दिलेले आहेत. तुम्ही पण घरी त्या टाईपचे ज्यादा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.